संविधानिक मार्गाने पुन्हा मोर्चा काढू. काय मागण्या आहेत प्रमुख? मागण्या आमच्या अशा आहे की महात्मा फुलेचे जे एमडी बेलदार व प्रशांत गेडाम यांनी काही पूर्वी एनएसके व एनएफडीसी या कर्ज योजनेअंतर्गत प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली करोड रुपये अपहरण केले आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की आजी माझी एमडी लवराज माळे असतील यांनी सुद्धा ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली बोगस विद्यार्थी दाखवून बोगस विद्यार्थ्यांचं बिल बनवून कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. याच मागण्यासाठी आम्ही भारतीय दलित काँग्रेसच्या संघटने विभागीय कार्यालयावर गाडा मोर्चा काढण्यात आलेला आहे. काय मागण्या आहेत? काय आंदोलनाची उद्देश आहे? महिला आहेत म्हणजे काय? महिलांना म्हणजे याबाबतची काही पुरावा गंभीर आरोप एक अशा शब्दामध्ये तुम्हाला विचारणा केली रणरागिणी म्हणून तुम्ही ती त्यावेळेस का भूमिका नाही? आम्ही आम्हाला डायरेक्ट बोलले नाही. आमचे जे आहे मागण्यात मान्यच नाही केल्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्या बेलदारांना आम्ही काँग्रेस आहे देणारच आहे. पण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आपले याचे सामाजिक न्यायाचे मंत्री आपले संजय साहेब यांच्याही विरोधात मोर्चा काढणार आहे. दुसरी गोष्ट त्याच्या अंतर्गत येतं संजय सामाजिक न्याय कल्याणाचा विभाग आहे ना, संजय देशपांडे आपल्या जिल्ह्याचे आहे. जिल्ह्याचे असून काय आश्वासन देतात काम तर काय करू नाही लागले. त्याचं कर्तव्य त्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्राला सांगतात. कर्तव्यापेक्षा पालकमंत्र्याकडे आम्ही बरेच वेळ जाऊन आलो. पालकमंत्री म्हणतात की आयएस अधिकाऱ्याने काय लायसन्स दिले का महिलांना कोणाला गोरगरिबाच्या पोटावर राहता मारायची त्याला काय शिबिर दिलंय. आणि आता एका 15 दिवसात आमच्या मागण्या तर मान्य नाही झाल्या तर मुख्यमंत्री साहेबांच्या शासकीय बंगल्यात लोक आंदोलन करणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.